तुम्ही रोज मेहनत करता, पण तुमचे हक्क तुम्हाला माहीत आहे का? कामगार कायदे तुम्हाला कोणते फायदे देतात हे तुम्हाला माहीत आहे का? कंपन्या किंवा मालक कामगारांना त्यांच्या हक्काची माहिती देत नाही, त्यामुळे अनेक कामगारांना अन्याय सहन करावा लागतो। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, यापूर्वी आपण व्यवसाय कसा करायचा याची माहिती पाहिलीच असेल। तर मित्रांनो, आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया कामगारांचे हक्क कोणते आणि त्यांचा फायदा कसा घ्यायचा। मित्रांनो, आपल्या भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार किमान वेतन ठरवत असतात, त्यामुळे कोणतीही कंपनी असो किंवा कोणताही मालक सरकारने ठरवलेल्या वेतनापेक्षा कमी पगार देऊ शकत नाही। जर तुमच्या पगारातून काही कपात केली जात असेल तर त्यासाठी योग्य कारण असायला हवे आणि ते तुमच्या वेतन पावतीवर स्पष्टपणे दिसायला पाहिजे। मित्रांनो, तुम्ही रोजंदारीवर किंवा मासिक वेतनावर काम करत असाल तरीही तुमचा पगार हा वेळेवर मिळायलाच हवा। कामाचे तास 8 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला ओव्हरटाईमचा दुप्पट पगार मिळायलाच हवा। मित्रांनो, तुम्हाला जबरदस्ती कोणी ओव्हरटाईम सांगू शकत नाही। जर ओव्हरटाईमसाठी पैसे दिले जात नसतील तर तुम्ही कामगार विभागाकडे तक्रार करू शकता। प्रत्येक कामगाराला आठवड्यातून किंवा 1 दिवस सुट्टी मिळायलाच हवी। जर तुम्ही कंपनीत काम करत असाल तर काही प्रकारच्या सुट्ट्या असतात, जसे की पगारी सुट्टी, आजारी सुट्टी आणि प्रसंगानुसार मिळणाऱ्या सुट्ट्या यांचा समावेश होतो। जर कंपनी अचानक सुट्टी कमी करत असेल तर हे चुकीचे आहे। कामाच्या ठिकाणी 5 ते 6 तासानंतर ब्रेक मिळायला हवा, कारण ते तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे। जर कोणत्याही कारणाने कंपनीने किंवा मालकाने तुम्हाला कामावरून कमी केले तर त्यांना त्यांचे योग्य कारण द्यावे लागते। सरकारी नियमानुसार एक विशिष्ट कालावधीसाठी काम केलेल्यांना नोटीस पिरियड किंवा भरपाई मिळायलाच हवी। काही कंपन्या कामगारांना जबरदस्ती राजीनामा द्यायला सांगतात, पण तुम्हाला तुमच्या अधिकारानुसार त्यांचा विरोध करता येतो। जर तुमच्या पगारातून PF किंवा ESI कपात होत असेल पण त्यांचा रेकॉर्ड नसेल तर तुमच्या कंपनीकडून चौकशी करा। दिवाळी किंवा वर्षाअखेर बोनस मिळणे हा तुमचा हक्क आहे। जर तुम्ही ठराविक कालावधीसाठी काम केले असेल तर तुम्हाला वेतनवाढ मिळणे आवश्यक आहे। कामगारांचे हक्क माहिती असणे हे खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला हे फायदे मिळत नसतील तर श्रम विभागाकडे तक्रार करा। मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।